गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. पुष्कर, तुला एक गंभीर प्रश्न विचारू का? विचार ना. तुला महिन्याकाठी किती पैसे मिळतात रे रिक्षा चालवून? सांगतो, तुला छत्र्या रिपेअर करून जेवढे मिळतात ना त्यापेक्षा थोडे जास्त. मी छत्र्या रिपेअर करतो? हो मी छत्र्या रिपेअर करतो? हो, मला मुक्ता बर्वेने सांगितलंय तसं, काय? की तुझं छत्र्या रिपेअर करण्याचं दुकान आहे. माझं छत्र्या रिपेअर करायचं दुकान आहे? मी स्वप्नील जोशी छत्र्या रिपेअर करतो? नाही तर काय, जोशी आडनाव असलेल्या माणसाची काय पेट्रोकेमिकल कंपनी असणार आहे? एक मिनिट, ऐका ऐका ऐका. छत्रीवरनं मला आत्ता आठवलंय की माझ्या बाजूला हा जो इसम उभा आहे त्याला लातूरमध्ये ए स्वप्नील, पुष्पक छत्री म्हणून ओळखतात. ए स्वप्नील, एका कार्यक्रमाला हा गेला होता. तिथे होल्डिंगवर, इन्व्हिटेशन कार्डवर, वर्तमानपत्रात याचं नाव पुष्पक छत्री आज आपल्या इथे येणार आहेत असं आलंय. हे खरं आहे की नाही पुष्कर? हे खरं आहे, पण ऐक, खरं आहे पण तसं नाहीये. पुष्पक छत्री अरे म्हणजे हे तू स्वतः छापून आणतोस, मग त्याचे स्वतःच लोकांना SMS पाठवून एक किस्सा घडला म्हणून रिक्षा फिरवतोस? अरे नाही रे किती बाबा, खालच्या थराला जातोयस तू पुष्कर. नाही तसं काही घडलेलं नाही, ते चुकून छापून आलो. चल चल, माझ्या ऍक्टिंगची शपथ. मुळात जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याची आपण शपथ घेऊ नये पुष्कर. तू ऍक्टिंगची शपथ घ्यायची म्हणजे प्रसाद ओकनी चारित्र्याची शपथ घेतल्यासारखं आहे. तुला माहिती म्हणून सांगतो स्वप्नील, मी एक उत्तम ऍक्टर आहे. हे तू माहिती म्हणून सांगतोयस का विनोद म्हणून? एक मिनिट, कोण आहे इकडे आयोजकांपैकी? झी मराठी याला घेऊन जा. मगापासून ऐकतोय, खूप ऐकून घेतलं स्वप्नील तुझं. पुष्या, मस्करी. लिमिट असतं प्रत्येक पुष्क्या, गोष्टीला, काहीतरी लिमिट असते. मी मस्करी, आय एम सॉरी, मी मस्करी केली रे. आय एम रिअली सॉरी, मस्करी केली. ह्याला ऍक्टिंग म्हणतात. क्या बात आहे पुष्कर, तू ऍक्टिंग केलीस? येस, मला खरंच वाटलं की तू सिरियसली, तू खरंच ऍक्टिंग केलीस? चिडण्याची ऍक्टिंग. मग अशी टीव्हीवर का नाही करत? मला बघ, मी कशी सतत ऍक्टिंग करतो. हो, सतत. पाहिलं ना तुला, फू बाय फू मध्ये जजची सुद्धा तू ऍक्टिंग करत होतास. तुला ATM म्हणतात हे माहितीये तुला? ATM? एनी टाइम मुद्राभिनय. रिक्षा कहाँ जाना है साहब? हे असं आहे. अरे चाललंय काय कारशेर? बसा पॉदी, बसा जागेवरती बसा. हा, सगळे बसले का? बस. एक साथ नमस्ते. गुरुजी बोला, प्रार्थना सुरू. नमस्कार माझा या चोर मंदिरा, मलई चला खाऊया, मलई चला खाऊया, मलई चला खाऊया, मलई चला खाऊया. असत्याची भक्ती दे, चोरण्याची युक्ती दे, सत्याची भक्ती दे, चोरण्याची युक्ती दे. असत्याची भक्ती दे, चोरण्याची युक्ती दे, सत्याची भक्ती दे, चोरण्याची युक्ती दे. फसविण्याची शक्ती दे, चोर पावला, चोर पावला, चोर मंदिरा, मलई चला कमल नमन कर, बबन गवत आण, बबन हात काढ. अरे तुझी बहीण ना ती मानलेली. मग हे काय चाललंय तो तुमचं? तीच म्हणते भाऊ भाऊ मलाही खाऊ, चोरून खा, वर्गात नको, बसा खाली. वा वा वा, गुरुजी गुरुजी गुरुजी, वा वा, चाल खूप छान होती. चोरलेली होती.
असं तोंड वाकडं करून सांगू नका. अभिमानाने सांगा की चाल मी चोरलेली होती. होय, चाल मी चोरलेलीच होती. बरं आता तुम्ही काय करणार? आता दुसरी चोरलेली चाल दुसऱ्या वर्गात जाऊन शिकवणार. आज नका जाऊ. कोपऱ्यावरच्या त्या भजीवाल्याकडे जा आणि माझ्यासाठी 1 प्लेट भजी आणि कटिंग चहा घेऊन या. द्या. निघा. चल. चला आता आपण घोटाळ्याचा तास सुरू करूया. गुरुजी वर काय शोधताय? घंटा? हो घंटा शोधतोय. 1 घंटा झाला आम्ही शोधतोय पण काय घंटा सापडत नाही हो. मग आता काय शिकवणार? घंटा वाजवल्याशिवाय. पण मला सगळं घंटा चोरली कुणी? हे सगळे खोटं बोलतायत. तुम्ही माझं दप्तर ऐका. अरे वा, तू तर घंटा बहादर आहेस. हा गुरुजी, हा. ही प्रेरणा मी कुणाकडून घेतली असावी? कुणाकडून? आपल्याच कडून. कशी काय? कशी काय म्हणजे कालच नाही का तुम्ही मंदिरातली घंटा चोरलीत? गुरुजी, मी तुमच्या घंटेवर घंटा ठेवून पुढे जायचं ठरवलं. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचं ठरवलंय. माझं स्वप्न आहे मी एक दिवस आगीच्या बंबाची घंटा ही चोरणार. वा. शिष्य असावा तर असा, वृत्ती असावी तर अशी. शिष्यवृत्तीसाठी मी तुझी शिफारस करीन. थँक्यू गुरुजी. फीचे पैसे अर्धे वाटून घेऊ. चालेल, फाटक्या नोटा देईन तुम्हाला. अनुभवाने मी खपवीन त्या. चालता हो. चला आता आपण पाढे सुरू करूया. बे एके बे दुणे अक्कल ह्याची पहा. गुरुजी काय झालं? अरे काय झालं म्हणजे मी वर्गात काल काय शिकवलं होतं? बे दुणे दहा. कसे काय सांगतो ना. बोल. अहो मी पण ना बाबांसमोर असाच बोललो. हा. बे दुने सहा. हा. फट्यात ऐ. कानाखाली मारली त्यांनी माझ्या. हा. मला म्हणाले कसे काय? मी त्यांना म्हटलं बे दुने 4 हा. आणि मास्तरांनी वरती 2 त्यांचे धरायला सांगितले ते 2 म्हणजे बे दुने 6. अरे पण तू फटाक परत मारलं त्यांनी मला. बिंडोक बेअक्कल. काय? अच्छा बाबा मला हा. म्हणाले तुला पोस्ट कोण, तुझी शाळेची फी कोण भरत? हा. माझे पण 2 वरती धर. मग झाले बे दुने 8. अरे पण त्याच काय? माझ्या करिअरचा कुणी काही विचार करेल की नाही? तुमचे 2 धरले, बाबांचे 2 धरले, माझे 2 धरायला काय जात? म्हणून मग बे दुने 10. ठीक आहे, आजपासून बे दुणे 10. चला आता आपण गणिताकडे वळूया. समजा आपण एक गळका हौद आणला तर त्याला जे एक छिद्र आहे त्या छिद्रातून पाणी 1 तासाला 1 लिटर गळतं आहे. तर 5 तासात किती गळेल? 100 लिटर. कसं काय? गुरुजी तुम्ही सांगितलं ना, जिथे छिद्र असेल तिथे बोट घालून भोक पाडा, जिथे भोक असेल तिथे हात घालून भगदाड पाडा, जिथे भगदाड असेल तिथे हात पाय घालून खिंडार पाडा आणि आतला माल लुटा म्हणजे 0 मिनिटात पाणी गायब हो की नाही? अरे तू 100 लिटर पाणी नाही चोरलंस तर महाघोटाळ्याचं तुला बाळकडू मिळालंय. आज तू गळका हौद चोरलास, उद्या धरण चोरशील. तेच माझं धोरण आहे गुरुजी. याच धोरणाने इतिहासात तू लवकरात लवकर बदनाम होशील. वा 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 हुशार, वा, हुशार. वा. खाली बस, खाली बस. सुभाषचंद्र बोस काय म्हणाले? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. ते म्हणाले स्वतःचा फायदा उपटल्याशिवाय दुसऱ्याला काहीही द्यायचं नसतं. प्रत्येक व्यवहारात देणं घेणं महत्वाचं असतं. हा म्हणजे यांनी जर खाऊ दिला तरच मी त्याला. वा वा वा, हे असंच धोरण ठेवा म्हणजे घोटाळे करत राहाल. चला आता थोडा आराम करूया आपण. गुरुजी आमची पौष्टिक खिचडी द्या ना. अरे पौष्टिक खिचडीचा थोडा घोटाळा झालाय. म्हणजे काय झालं? पौष्टिक खिचडी मी क्वार्टर सिस्टीम मध्ये दिली. क्वार्टर सिस्टीम? बार्टर सिस्टीम मध्ये दिली
आणि त्याच्या बदल्यात मला सुगंधी दूध मिळालं. नाही नाही नाही, हे मोठ्या माणसांचं दूध आहे. या वयात आम्ही पण मोठे झालो. गुरुजी गुरुजी 30 ml स्मॉल. ठीक आहे, बसा खाली, मिटा डोळे, जीभ काढा बाहेर, पटकन. दूध संपलं. गुरुजी गुरुजी सुगंधी दूध चपट्या बाटलीतून. हो, हे मोठ्या माणसांसाठी असतं ना. याच्यातून बोध काय घ्यायचा की कळायच्या आत तो घोटाळा पचला पाहिजे, की ज्याचा वास सुद्धा कुणाला येता कामा नये. चला चला, आता आपण साहित्याकडे वळूया. एक तुतारी द्या मज आणूनी. काय बोध घेतला तुम्ही, सांग. यात केशवसूत असं म्हणतात की स्वतःची तुतारी कधीच वाजवायची नाही, दुसऱ्याची आणायची आणि ती वाजवायची. वा 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 वा. गुरुजी, काय? घोटाळ्यावरून मी एक कविता केली, ऐकवू? अरे ऐकव ऐकव. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे सतत सतत काहीतरी घ्यायचं आणि सहजासहजी जर दिलं नाही तर ते असं खेचून घ्यायचं. स्वाभिमानी दिसतोय. हा. आज विंदा असते तर भरून पावले असते. अरे वा वा वा. सुगंधी दुधानंतर डायरेक्ट चकणं. मी काय म्हणतो गुरुजी, आता नाहीतर घोटाळ्याचा तास संपत आलाय, तर एखाद्या घोटाळ्या गीताने तुम्ही त्याची सांगता करा. दिवस तुझे हे लुटायचे, घोटाळा करून सुटायचे. घोटाळा करून सुटायचे. सतत चरत राहणे, मिळेल ते भाडे खाणे. बापालाही नाही सोडायचे, बापालाही नाही सोडायचे. बोला. घोटाळा करून सुटायचे, दिवस तुझे लुटायचे. दिवस तुझे सुटायचे. आणा घोटाळा करून. गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011.